ह्याच्यात कशाला बसता मला? चल. ह्या खुर्चीवर बसायचा मान सगळ्यांना मिळत नाही बरं का. हो साहेब, काय करणार आहे तुम्ही खरं सांगा. बांधा. हो साहेब, हो पाय कशाला बांधताय? हो हो साहेब, मी खरं सांगतो, मोठ्या माहित नाही मला कुठं आहे ते. हो पाय कशाला बांधताय सांगा की यांना साहेब. अहो मी तुमच्या अजून पण उपयोग घेऊ शकतो. लवकर सांग मोंटी कुठे आहे, माझ्याकडे टाइम नाही. साहेब, अहो याचा आवाजच निघा नाही की. मागाशी तर पप्पानी लय बोलत होता. हा, त्याला माहिती आहे आवाज कुठने निघणार आहे ते. आणि थोडी जरी अक्कल आली असेल ना तर मोंट्याचा पत्ता सांगशील काय, नाहीतर फटका कुठं बसणार तुझ्या लक्षात आलंच असेल. आणि हो फटका बसला का नाही, तू मोंट्याचा काय तुझ्या घरचा पत्ता पण विसरशील. कळलं का? अशी चुकी त्याचं काय माहिती का, हे ना मोंट्या बरोबरच्या इमानदारी पाहिजे स्वतःचा जीव नाही घालवणार. या आयुष्यभर लटकत राहणार आहे, कधी इकडं कधी तिकडं. कुठे म्हणते? हे बघ कडक दादा, मोठ्याने वरडायचं नाही, आजूबाजूला लोक राहतात. चिंचुके, डोळे मिटा. नाही 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 नाही, सांगतो 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 साहेब, सांगतो खरं सांगतो खरं सांगतो. काल टाका नाही तर नाही सांगणार. काल टाका, पहिलं काल टाका. सांगतो सांगतो साहेब. साहेब मोठ्या कुठं आहे मला काय माहित नाही. नाही म्हणजे मोठ्या कधीच तू एका जागेवर थांबत नाही. मला फक्त एवढंच माहित आहे की भारी गाव आहे. अमोल, बघ हे तुझं गाव. आपल्याजवळ जे काय आहे ना ते सगळं या गावामुळेच आहे बरं का. तुझा जन्म इथलाच, तुझ्या मानं कलेक्टर पदाचा अभ्यास इथंच केला बघ. कलेक्टर बी इथंच झाली आणि तुझ्या माची बाबांची पण भेट इथंच झाली बाळा. छान आहे की नाही? माझे माने बाबा तिथे इथेच भेटणार, इथेच एकत्र येणार. चला जायचं का? चला. आपण मंदिर बघूया. अरे अमोल हळू. पोराला बघून असं वाटलं सगळं आता ठीक होईल बघा. अमोल, तुझ्या गावातलं मंदिर किती सुंदर आहे. मग इतर गोष्टी किती सुंदर असतील. पण टीनू, आपण इथे फक्त फिरायला नाही आलो. आपण इथे मिशन फॅमिली रियुनियन हे कंप्लीट करायला आलोय. पण बापू मला एक कळलं नाही, मगाच त्याला नाव सांगता सांगता का म्हणून थांबवलं तुम्ही? यशा, अरे
काय सांगू बाबा तुला ह्याची चित्रकथा. अरे नियती यांच्या बरोबर असा खेळ का करते तेच कळत नाही बघ मला. आता हे लेकरू आहे पण त्याला माहित नाही अजून अर्जुनच त्याचा बाप आहे म्हणून. काय सांगताय काय बापू? होय रे, आता सांगायचं म्हटलं तर लई आहे, पण सोडात. हप्पी अर्जुन दोघं बी पुण्यात आहेत असं म्हटल्यावर सगळं मार्गी लागेल असं वाटत होतं, पण कुठलं काय. अर्जुनचा साखरपुडा झालाय परवा, दुसऱ्या लग्नाचा घाट घातलाय त्यानं. हप्पीला डिवोर्स पेपर पाठवलेत. अरे देवा बापू, अहो या लेकरात ह्यात काय दोष आहे? अरे तुझं सगळं खरं आहे यशा, पण हप्पीनं गाव सोडल्यानंतर एकटीनंच त्या लेकराला वाढवलं ना. अमोलला लहानाचा मोठा तिनंच केलाय. आता एवढे सगळे पावसाळे हिवाळे बघत तिनं इथवर आणलंय सगळं. पण आता अमोल बी बाबा बाबा करत असतो. काय सांगायचं रे त्याला? बापू, अर्जुननं नापीने एकत्र आलं पाहिजे, नाहीतर या लेकरावर असाच अन्याय होत राहील. अहो या पोराच्या बापाने जे गावासाठी केलंय ना ते कुठल्या आयऱ्या गायऱ्याने नसतं गावासाठी केलं. अहो एवढ्या भल्या माणसाचं पोरग, त्या पोराला आपला बाप कोण आहे हेच माहित नाही का? नाही बापू, आता लवकरात लवकर त्याला सगळं कळलंच पाहिजे. खरं आहे यशा, पण काही गोष्टी ज्या त्या माणसाकडनं कळल्या तरच बरे असतात ना. दुसऱ्या कोणाकडनं कळून उपयोग होत नाही रे. मला वाटते त्याला हे सगळं सांगायचा अधिकार फक्त हप्पीचा आहे. बापू तुम्ही म्हणताय ते बी खरंय. बरं चल, पोरं पुढे गेल्यात लक्ष ठेवलं पाहिजे. ये